हल्ली आयांनाच वेळ नसतो, मुलांना क्लासला असतात, काय त्या आया तरी करणार आणि मुलं तरी काय करणार असतील किंवा काही कारणाने कोमामध्ये गेलेले असतील, तर त्या लोकांशी सबकॉन्शियसनी संपर्क साधून आपण त्यांना नक्की काय हवं आहे ते सांगितलं तर निश्चित त्यांना उपयोग होतो. नमस्कार. मी आज पुण्यातल्या उज्ज्वलाताई रमेश बर्वे यांच्याकडे आलोय. ह्या ताई अत्यंत वेगवेगळ्या विषयामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने चांगलं गेले कित्येक वर्ष काम करतायत आणि त्यांना त्या कामातून आलेले अनुभव आपण आज ऐकणार आहोत. त्या स्वतः रेकी मास्टर आहेत, प्राणिक हिलिंग करतात. अशा इतर प्रकारच्या टॅरो कार्ड्समध्ये त्यांचं काम चांगलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते लोकांना मदत करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांना शिकवतात. या दृष्टीनं आपण त्यांच्याशी जरा बोलूया, त्यांचे अनुभव आणि याच्या दृष्टीनं त्यांना आलेले काही आध्यात्मिक अनुभव, त्या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. उज्ज्वलाताई नमस्कार. बोल. तुमची ह्या सगळ्या गोष्टीची रेकीतनं सुरुवात झाली होती. हो. रेकीपासून तुम्ही सुरुवात केली. हो. मग हे रेकीचं काम करत असताना तुम्हाला आलेले आध्यात्मिक अनुभव किंवा रेकीचा अध्यात्मामध्ये होत असलेला उपयोग, याविषयी आपण थोडं सांगून सुरुवात करूया. नक्की. अगदी सुरुवात म्हणायची तर आपल्याच सोसायटीमध्ये दीपा नावाची माझी एक मैत्रीण होती. तिने खरं आध्यात्मिक आम्हाला आवड निर्माण तिच्यामुळे झाली. तर सुरुवातीला आणि त्याच्याही आधी जर विचार केला तर माझी आई दासबोध ज्ञानेश्वरी ह्याचं रोज पठण असायचं तिचं. ती वेगवेगळ्या पोथ्या आणि मग तिचं आध्यात्मिक वाटचाल तिची अप्रतिमच होती. त्यामुळे थोडंसं बाळकडू म्हणू आपण किंवा तिथूनच सुरुवात झाली की थोडी ध्यानधारणा केली पाहिजे, थोडं नामस्मरण केलं पाहिजे. ह्या सगळ्याची गोडी हळूहळू आईकडून मिळत गेली आणि पुढे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे ह्या सगळं आपण जे काही करतो त्याचा पाया हा आध्यात्मिकच असतो हे अक्षरशः सत्य आहे. म्हणजे तुझं पण तोच अनुभव आहे. तुला तुझ्या आई वडिलांकडनं बाळकडू मिळालं आणि आज तू ज्या पदावर आहेस, तर सुरुवात सगळी तिथूनच आहे. तर तशी काय प्रत्येकाची सुरुवात आपल्या घरातूनच होत असते. घरात आपल्या प्रत्येकावर संस्कार वेगवेगळे घडतच असतात. तर असं सुसंस्कारित घरातून आले मी आणि नंतर मग काहीतरी वेगळं करायचं होतं. माझ्या धाकट्या मुलीसाठी पण ती स्पेशल आहे, तिच्यासाठी पण काहीतरी करावं असं होतं आणि माझ्या जीवनात रेकीने प्रवेश केला. पण सुरुवात सगळी ही अशी अध्यात्माने झाली आणि कोणतंही जेव्हा संकट म्हणू आपण किंवा काही आपल्यावर अवघड प्रसंग येतो तर त्याच्या आपत्तीच्या बरोबरच भगवंतांनी काहीतरी त्या आपत्तीतून बाहेर येण्यासाठी आपल्याला काहीतरी आधीच योजना करून ठेवलेली असते आणि असा रेकीचा प्रवेश माझ्या जीवनामध्ये झाला आणि हळूहळू मी वेगळ्या अर्थाने घडत गेले. अगदी सुरुवातीला जेव्हा रेकी पुण्यात येत होती तर मी भाग्यवान समजते की मला सगळं जे प्राणिक हिलिंग शिकले, वाटवे सर म्हणून माझे गुरु आहेत, तर त्यांनी मला अतिशय छान मार्गदर्शन केलं आणि तू पुढे चल, तू पुढे असं मास्टर चॉक ऑफ सुईंकडे जाऊन शिक. हे केवळ वाटवे सरांमुळे मी हे सगळं पुढे जाऊन शिकू लागले. रेकीचे खूप अनंत अनुभव आहेत. हळूहळू रेकीचा प्रवास सुरू झाला. मी रेकी मास्टर झाले, ग्रँड मास्टर झाले आणि जेव्हा इतरांना आपण शिकवतो तेव्हा आपण जास्त घडत असतो. म्हणजे कुणाला तरी काहीतरी शिकवण्यासाठी आपण जास्त अभ्यास करतो, जास्त साधना करतो आणि आपला प्रवास अतिशय वेगाने चालू होतो. तर असा माझा रेकीचा प्रवास सुरू झाला हळूहळू आणि परत आपण भाग्यवान, भगवंत आपल्याला काहीतरी निवडतो आणि माझ्याकडे वेगवेगळे पेशंट्स यायला लागले. खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमधले व्यक्ती रेकी शिकायला यायला लागली आणि त्यामुळे आपणच हळूहळू प्रगल्भतेकडे वाटचाल आपली व्हायला लागते. पण सुरुवात माझी आध्यात्मिक आणि नंतर मग रेकी आणि नंतर मग प्राणिक हिलिंग आणि मग मी नॅचरोपॅथीचं डॉक्टर केलं आणि त्यामध्ये सुद्धा परत बैठक ही जसं पंचमहाभूत जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणलं जातं, तर जे बाहेर आहे, युनिव्हर्समध्ये आहे, तर ते सगळंच्या सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं एक बॅलन्स असणं हे खूप गरजेचं असतं आणि तो बॅलन्स कसा साधला पाहिजे हे सुद्धा रेकीमधून हळूहळू उलगडत गेलं आणि तो प्रवास चालू झाला. हे रेकीचं करत असताना
असे काही आध्यात्मिक लोक भेटली का की यांच्याकडनं आपल्याला त्यांना त्याचा उपयोग रेखीचा त्यांना आपल्याला करून देता आला? निश्चित तसं निश्चित एखादं काही हो. सांगू शकाल? नक्की नक्की. कुलकर्णी आई म्हणून एक आध्यात्मिक क्षेत्रातल्या अतिशय उच्च अशा गुरु माझ्या जीवनामध्ये आल्या आणि त्यांना जेव्हा मी ट्रीटमेंट द्यायला जायची, शेवटी शरीरभोग किंवा हे कोणालाच सुटलेले नाहीयेत. प्रत्येक जणच त्याच्यातून जात असतो. तर तसं मी त्यांना ट्रीटमेंट द्यायला जायची आणि मग त्या आणि मी अशी वेगळी चर्चा करायचो की अ, नक्की तू काय करतेस असं त्यांनी मला विचारलं आणि जसं मी सांगत गेले तसं तसं त्या म्हणाल्या की अगं हे सगळं आहे म्हणजे जसं आपण चक्रांचं थोडक्यात आपण पाहिलं की Balancing सहस्रार चक्र सप्तचक्राची मी पूर्ण. सप्तचक्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर हा सगळा रेकीचा बेसच हा सगळ्या चक्रांच्या बरोबर. अभ्यासातून आपण उलगडत जातो हळूहळू. तर तसं आध्यात्मिक महत्व कसं आहे रेकीचं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा आपण उपयोग करून घेऊ हे मला आईंकडून कुलकर्णी आई म्हणून आता त्या नाहीयेत आपल्यामध्ये पण मला आध्यात्मिक हे त्यांनी निश्चित सांगितलं की जसं आपण बीजमंत्रांचा जर अभ्यास करायला या, सुरुवात केली तर बीजमंत्र आणि आपल्या प्रत्येक चक्राचा प्रत्येक एक आपण पाकळीवर असते. पाकळी तर त्याचा कसा संबंध आहे तर ते सुद्धा कोडं हळूहळू उलगडायला लागलं आणि याचा बेस आध्यात्मिक आहे हे जेव्हा प्रत्येकाला समजतं तेव्हा रेकीबद्दल किंवा प्राणिक हिलिंग आहे किंवा आणखीन ब्रह्मविद्या आहे तर ह्या सगळ्याचं बेस शेवटी आध्यात्मिकच आहे आणि हे आपल्याकडचं ज्ञान आहे. फक्त काही काही गोष्टी बाहेरून रॅप करून आल्या की आपल्या लोकांना जास्त ते आवडतं. आणखीन वेगळं वाटतं पण सगळ्या विद्या ह्या बऱ्याचशा विद्या 99% ह्या आपल्यामधल्याच आहेत आणि आपले सगळे ऋषीमुनी वगैरे म्हणजे रेकी शिकताना आपण म्हणतो की बाणाच्या एका टोकावर काही मंत्रोच्चारांनी आग्नेयास्त्र वायव्यास्त्र पर्जन्यास्त्र हे म्हणजे तिथे निर्माण करता येतं. हा आणि अग्नीचे वर्षाव किंवा हे सगळं आपल्याकडचंच होतं फक्त हे काही कालावधींनी लुप्त झालं पण म्हणजे हे सगळं आपलं हे सगळं ज्ञान आहे. करताना तुम्ही बरोबर ऑरा रिडिंग आणि ऑरा क्लिनिंग हो आणि सप्त चक्र बॅलन्सिंग हो ह्याही गोष्टी तुम्ही करता. हो हो या गोष्टी खरं तर अध्यात्माला प्रवास करणाऱ्या लोकांना फार उपयोगाच्या असतात खूप खूप आणि फार जवळच्या असतात. नक्की आहे कारण कोणत्याही गोष्टीचा पहिल्यांदा ऑरावर परिणाम होतो. नक्की तर आहे त्या संदर्भात तुम्हाला काही म्हणता येईल? हो हो नक्की. ऑरा म्हणजे आपली फिजिकल बॉडी आणि त्याच्यावरच्या बाह्य बाजूला एनर्जी बॉडी त्याला आपण प्रभावलय असंही आपल्यामध्ये म्हणतो. तर आता तुला हे माहिती आहे की 5 हे आहेत हो. म्हणजे फिजिकल बॉडी मेंटल बॉडी इमोशनल बॉडी म्हणजे ह्या सगळ्या बॉडीज आपल्याला सगळ्यांनाच हल्ली ह्या गुगलमुळे सगळं ज्ञान माहिती आहे. सहज प्राप्त होऊ शकतं. तर आपण जेव्हा एखाद्या कोणत्या तरी ठिकाणी जातो की जिथे थोडीशी अवघड व्हायब्रेशन्स आहेत किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असं आपण म्हणू कोणत्याही ठिकाणी सगळीच्या सगळी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स नसतात कोणत्याही ठिकाणी सगळीच्या सगळी निगेटिव्ह व्हायब्रेशन्स नसतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्स ही सगळीकडे असतात. जसं आपण धनऋण म्हणतो वीज धनऋण आहे म्हणून वीज वीज आहे आहे. तसंच सुष्ट आणि दुष्ट ह्या दोन्ही प्रवृत्ती आहे. युनिव्हर्समध्ये आहेतच आहेत. तर बाहेरच्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्सचा आपल्या ऑरा लेव्हलवर मगाशी आपण म्हणालो तसं एनर्जी बॉडीवर अतिशय विपरीत परिणाम बऱ्याचदा घडून येतो. मग आपल्या फिजिकल बॉडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काहीतरी दुखणं येणं असेल मेंटल किंवा इमोशनल बॉडीवर परिणाम होऊ शकतो. आपला अचानक मूड जाणं किंवा औदासीन्य येणं क्रोधित होणं एकदम राग येणं एखाद्या गोष्टीचा किंवा एकदम आपण एकटेच आहोत आणि आता मला काही नाहीये अशी तात्पुरती आलेली भावना असो तर हा आपल्या ऑरा लेव्हलवर बाकीच्या बाह्य गोष्टींचा झालेला परिणाम हा सदृश हे असं होऊ शकतं. हे काम हे करताना असा कुठं तुम्हाला अनुभव आला का किंवा मी एक विशिष्ट ठिकाणी गेले होते आणि मला तिथल्या निगेटिव्ह एनर्जीचा तिथल्या असलेल्या गोष्टींचा त्रास झाला आणि तो जाणवला कसा आणि मग त्या घरात नक्की काय होतं म्हणजे थोडा वेगळा विषय लोकांना थोडा हे होणारा पण विषय आहे. नक्की नक्की. घराची म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या वास्तूची पण काही व्हायब्रेशन्स असतात
वास्तूत राहणाऱ्या लोकांची पण व्हायब्रेशन्स असतात. काही चांगली असतात, काही वाईट असतात. हॉस्पिटलमध्ये आपण जातो, याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये जायचंच नाही असं नाही. पण हॉस्पिटलमध्ये तर भरपूर निगेटिव्ह ऑरा असतो. एखाद्या जेलमध्ये पण मी एकांना ट्रीटमेंट द्यायला गेले होते. तिथली व्हायब्रेशन्स वेगळी असतात. एका पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तिथली व्हायब्रेशन्स वेगळी असतात. मी आपण हील करायला जातो कुठं काही असेल तर मला नक्कीच आवडतं वास्तूच्या इथलं किंवा जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल आणि हळूहळू आपण स्वतः पण हे शिकू शकतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. कोणाला शिकायचं असेल तर खरंच ऑरा रिडिंग किंवा वास्तूमधली व्हायब्रेशन्स आहेत ती आपल्याला चेक करता आली पाहिजेत. हे का स्कॅनिंग म्हणतो आपण आमच्या ह्याच्यात प्राणिक हिलिंगमध्ये पण म्हणतात, रेकीमध्ये पण म्हणतात स्कॅनिंग आलं पाहिजे. तर ते का आलं पाहिजे? तर आपल्याला एखादी व्यक्ती कोणत्या रेघेवर ठेवायची आहे आणि त्याच्या आत ती आली तर रेघेवर इन द सेन्स माझ्या त्या वर्तुळामध्ये माझ्या सर्कलमध्ये नाही आली पाहिजे. तर आपण ती निश्चित तिथपर्यंत थोपवू शकतो किंवा दुसऱ्याच्या ऑरा लेव्हलचा मला निश्चितच वाईट परिणाम नाही झाला पाहिजे. याच्यासाठी रेकी आणि प्राणिक हिलिंगमध्ये एक व्हाईट लाईट टेक्निक म्हणून शिकवलं जातं. तर त्याचा इतका म्हणजे त्या टेक्निकच्या पुढं बाकी काही नाही असं मी म्हणते की व्हाईट लाईट टेक्निक आहे. तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मी स्वतः जरी कुठे गेले ट्रीटमेंट द्यायला, तरी देखील मी व्हाईट लाईट घेतल्याशिवाय मी कुठेही किंवा कधी आता आपल्याला वैकुंठाच्या इथे जायला लागतं कोणासाठी तरी, तर तेव्हा देखील तुम्ही स्वतःला शील्ड करून गेलात तर त्याचा निश्चित उपयोग होतो. आता हल्ली तर वाहनं वगैरे आपण बघतोय की किती साधा प्रवास करणं पण खूप अवघड, साधं रस्त्यावर चालणं पण हल्ली अवघड झालेलं आहे. तर निश्चित स्वतःला व्हाईट लाईटचं शील्ड घ्या आणि मग जा आणि त्याचा अमेझिंग रिझल्ट म्हणण्यापेक्षा त्याचा अतिशय परिणामकारक हे व्हाईट लाईटचं शील्ड आहे. तर त्याचा तू पण अनुभव घेतलास की व्हाईट लाईटच्या शील्ड यांनी खूप छान त्याचा उपयोग होतो. आपण आपली चक्र हल्ली तर सगळ्यांना चक्र क्लिन्सिंग, ऑरा क्लिन्सिंगची खूप गरज आहे. स्वतःचीच इतकी निगेटिव्ह व्हायब्रेशन्स बऱ्याचदा असतात ना की आपणच विचार करतो आणि आपणच म्हणतो अरे काय आहे हे, असं काय होतंय आणि मग आपणच निगेटिव्ह विचार करतो आणि काय म्हणलं तर मी तेव्हा म्हणलं होतं ना तसं घडलंय. पण आपण त्या नको असलेल्या व्हायब्रेशन्सना बोलवलंय आणि आपणच त्याचे निर्माते आहोत हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. तर त्याची गरज आहे हे ओळखण्याची की मी नक्की काय विचार केला पाहिजे. प्रार्थना करताना सुद्धा आपण काय प्रार्थना करतोय ह्याच्यावर बाकीचं अवलंबून असतं. एक गणपती स्वामी म्हणून इथेच MIT कॉलेजमध्ये आलेले होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रार्थना कशी केली पाहिजे हेच लोकांना कळत नाही की निगेटिव्हच की माझं मूल नापास नाही झालं पाहिजे. समज ताप आला की माझ्या मुलाला आत्ता 2 ताप आलाय, काही मध्ये कालावधी गेला, परत त्याला जर 100 ताप आला असेल तर ती आईला कोणत्याच आईला असं वाटणार नाही की माझं मूल आजारी पडलं पाहिजे. पण ती म्हणते मागच्या वेळेस ना 2 ताप आलेला होता. त्याचा अर्थ माझ्या मुलाची कपॅसिटी आहे ते 2 ताप येण्याची. तर तुम्ही असा विचार न करता की हा छान बरा होणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हे तर आता इतकं आता नाही पूर्वीपासूनचं. पूर्वीचे आपल्या आया कुठं निगेटिव्ह विचार करायच्या, बरं होईल, तू काही काळजी करू नकोस, काही नाही रे, सगळं छान होईल, असं म्हणून ते आणखीन उभारी द्यायचे. हल्ली म्हणजे अरे बाप रे असं झालंय का, मग आता अवघडच आहे तुझं सगळं, असं म्हणून निगेटिव्ह व्हायब्रेशन जास्त निर्माण करण्याकडे कल आणि कळत काही नसतं, नकळत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये ऑरा लेव्हल क्लीन करणं, चक्र क्लीन करणं, चक्र बॅलन्स तर कोणाची खरंच सगळ्यांची चक्र बॅलन्स नसतात. मग तू असशील, मी असेल किंवा कोणी असेल, पण ती एका बॅलन्स मध्ये येणं खूप गरजेचं असतं. निदान जवळ त्याच्या जवळपास तरी असण्याची खूप गरज असते. त्याच्यासाठी रेकी मदत करते. एखादा मंत्रशास्त्राचा आपण जेव्हा विचार करतो तर तेव्हा रामरक्षा आणि भीमरूपीवर माझी प्रचंड श्रद्धा आहे म्हणून मी दरवेळेस भीमरूपी रामरक्षेचं नाव घेत असेल. पण किंवा हनुमान चालीसाचा पण मी आता खूप छान अनुभव घेतला. तर हे तर काय आपल्याकडे पूर्वापार संध्याकाळी तर आपल्याला तर काही खाऊ पण पर्वचा म्हणल्याशिवाय पुढचं काहीच नसायचं की शुभं करोती पासून ते रामरक्षा आणि मग गीतेचा एक अध्याय आई म्हणूनच घ्यायची आणि अशी ती गीता पाठ करायला लावली आईनी. हल्ली आयांनाच वेळ नसतो, मुलांना क्लासला असतात, काय त्या आया तरी करणार आणि मुलं तरी काय करणार. पण त्यातूनही वेळ काढून मुलांमध्ये आपले संस्कार, मुलांकडे आपले हे संस्कार पोहोचवणं ही खूप काळाची गरज आहे. हे काम करताना तुम्ही
सोलशी बोलणं, हो. सोल बरोबर संवाद साधणं आणि त्यालाही मुक्तीची वाट निर्माण करून देणं, निश्चित इथपर्यंत तुम्ही कामासपर्यंत केलं. निश्चित तर त्यातला एखादा चांगला अनुभव आम्हाला सांगा की कसा मी त्या पद्धती त्या एखाद्याला हे दिला. हो, नक्कीच. कसं असतं ना, की तू आता म्हणालास ना, तर तसंच कोमामध्ये ज्या व्यक्ती असतात, मी कायम सांगते की तुम्ही रेकी शिकता, तुम्ही स्कॅनिंग शिका. कशासाठी स्कॅनिंग शिका? तर एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल, तर ती डिप्रेशन 2 प्रकारचं असतं. कधी-कधी एकदम इतकं औदासिन्य असतं की काहीच बोलत नाही आणि एका प्रकारचे लोकं इतके बोलतात किती की बोलतात. ते थांबवूच शकत नाही आपण त्यांना, की "अरे बापरे! काय हे? थांबा जरा." हं. तर हे जेव्हा मी कोमामधल्या लोकांचं हे करत होते, तर तेव्हा सबकॉन्शियस माइंडशी संपर्क साधण्याचं एक छोटंसं टेक्निक आहे. तर ते टेक्निक वापरून आपण ती व्यक्ती कुठेतरी अडकलेलं असतं, म्हणजे मुक्ती आपण म्हणू किंवा ते सोडून जाणं, ओल्ड एज असतील किंवा काही कारणाने कोमामध्ये गेलेले असतील. तर त्या लोकांशी सबकॉन्शियसनी संबंध किंवा संपर्क साधून आपण त्यांना नक्की काय हवं आहे ते सांगितलं तर निश्चित त्यांना उपयोग होतो. तसंच तू आता सोल म्हणालास, तर त्याचे तर खूपच अनंत अनुभव आहेत सोलचे. दवाखाना मी तर नाव नाही सांगणार, पण दवाखान्यामध्ये जेव्हा मी गेले होते, तर कायम दवाखान्यात जाताना व्हाईट लाईट शील्ड घेतल्याशिवाय कधीच जात नाही. मी आणि माझी एक कलीग, एक मैत्रीण आहे, ती पण रेकी मास्टर्स आहे, देवकी. तर आम्ही दोघी एका हॉस्पिटलमध्ये जात होतो. तर जाताना खूप वेगळ्या विषयांवर चर्चा चालली होती आणि मी विसरून गेले व्हाईट लाईट घ्यायचा. आणि जेव्हा बाहेर पडलो आम्ही आणि त्या दवाखान्याच्या औरामध्ये शिरले, तर तेव्हा देवकी एकदम तबकली, ती म्हणली, "अगं ताई, आपण व्हाईट लाईट नाही घेतला. मला इथं खूप विचित्र वाटतंय काहीतरी." एका खूप अवघड केससाठी तिथे आम्ही गेलो होतो. तो मुलगा वाचणार तर नव्हताच, पण त्याच्या पुढच्या प्रवासासाठी मदत करायला आम्ही दोघी जणी गेलो होतो. तर एकदम जाणवलं की आजूबाजूला दवाखान्याच्या तिथे असतातच सोल, म्हणजे ते काय तुलाही माहीतच आहे की तिथे जास्त असतात आणि निगेटिव्ह एनर्जी पण भरपूर असते. प्रत्येकाचीच एक वेगळ्या प्रकारची वैचारिकता, प्रत्येकाच्या वैचारिकतेमधून जन्म घेत असतात वेगवेगळे व्हायब्रेशन. आलेला माणूस आहे. करेक्ट. तर असे ते तिथे खूप सोल होते. तर मला आता काही त्या सोलसाठी काम करण्यासाठी मी नक्कीच गेलेले नव्हते. पण मग स्वतःला व्हाईट लाईट घेतला, तिला व्हाईट लाईट दिला आणि ते मी आत प्रवेश केल्यानंतर ती झुंडच्या झुंड बरोबर तिथं यायला लागली आणि तिला म्हणलं की आता आपण कितवाही मजला असेल तरी आपण ह्यानी नाही जायचं, लिफ्टनी नाही जायचं, आपण जिन्यानी जायचं, नाहीतर मग दुसरी लिफ्ट असेल तर तिनी जायचं. असं ते खूप साऱ्या सोलचा माझा तो अनुभव, तो खूप मोठा होईल, सांगितलं तर पुन्हा केव्हा तरी मी नक्की सांगेन. तसंच एक पण म्हणजे सांगायचा मुद्दा की व्हाईट लाईटच्या शील्डनी ह्या सगळ्या सोल पासून आपलं संरक्षण नक्की होतं. गुड सोल, बॅड सोल तुलाही माहीतच आहेत. तर त्याच्यापासून संरक्षण तर आपल्याला नक्कीच व्हाईट लाईटचं शील्ड आहे. जसं रामरक्षा आणि भीमरूपी, परत तुम्ही म्हणाल की ही भारत रामरक्षा आणि भीमरूपी, पण माझं तर म्हणजे अतिशय लाडकं, स्वच्छ आणि चांगला होतो. खूपच छान. अगदी म्हणजे ते तर सिद्ध करायचं ते धनूकडूनच. आधी मी करायची, म्हणजे केलेले आधी शीड, पण नंतर धनूनी काही गोष्टी सांगितल्या सिद्ध, रामरक्षा सिद्धतेच्या, आणि त्याचा मला खूप छान उपयोग झाला. परत आध्यात्मिकता आणि आपण जे काही रेकी, प्राणिक हिलिंग आहे, हिप्नॉटिझम आहे किंवा एंजल थेरपी आहे, या सगळ्याचा मुख्य मूळ गाभा हा शेवटी आध्यात्मिकतेतूनच येतो, हे अगदीच सत्य आहे. एंजलचा नाही, आपण सोल बद्दल बोलत होतो. तर एंजल्स विषयी पण बोलूया. सोल बद्दल आपण नंतर केव्हा तरी नक्कीच बोलूया परत. तर एंजल थेरपी मी जेव्हा शिकले, तर आधी एकतर थोडी उत्सुकता होती. माझी मैत्रीण ऐश्वर्या नारकर, तर ती मला म्हणाली, चल आपण वेगळं काहीतरी शिकायचंय. तर आम्ही एंजल थेरपी शिकायला गेलो. तर ते शिकून आल्यानंतर म्हणजे खरंच देवदूत ही आपल्याकडची संकल्पना, असं म्हणजे आपल्याकडे असतातच देवदूत, प्रत्येकाचे आहेत आणि तो आपल्याला मदत करत असतो. एकदम साधा जर विचार केला तर उगीच आपल्याला जिन्यातून आलेली पावलं ऐकू येतात. अरे कोणीतरी आलंय का म्हणून आपण दार उघडायला जातो आणि कोणी नसतं. पडद्याची हालचाल अचानक होते आणि आपण म्हणतो, अरे काय झालं हे? तर कधी नेहमीच असं होतं असं नाही, पण कधी ते एंजल आपल्यासाठी आलेले असतात. काही एंजल तर आपल्याला त्या संकटातून वाचवण्यासाठी पण मदत करतात.
तर त्यातला आर्क एंजल मायकल म्हणून आहे, तो माझा प्रचंड लाडका आहे. म्हणजे तो सगळ्यांचाच आहे, पण तो निगेटिव्हिटी पासून आपलं संरक्षण तो निश्चित करतो अगदी. म्हणजे साधं अगदी छोटंसं, म्हणजे हे काम नाही म्हणणार आपण, पण रिक्षा मिळत नाहीये, रात्र झाली आणि मला आता काय बापरे! तर जस्ट सांगा तुम्ही त्याला, की काही मिनिटात म्हणजे स्वामी तर आहेतच. म्हणजे मी स्वामींचे तर असंख्य अनुभव घेतलेले आहेत, असंख्य. तर तसंच हे एंजल आपल्याला खूप छान मदत करतात. छोट्या मुलांसाठीचे एंजल आहेत, हिलिंग एंजल आहेत. एंजल थेरपी अतिशय इंटरेस्टिंग आहे शिकण्यासाठी. एंजल कार्ड्स आहेत, तर त्याच्यातून आपण आपलं काही एखादा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला त्या एंजल कार्ड्स मधून मिळतं. टॅरो कार्ड तर काय सगळ्यांना माहीतच आहेत. आज आपण तर ताईंशी अशा विविध विषयावर चर्चा केली. ताईंबरोबर आज चांगला वेळ आपण घेतलाय आणि असाच परत एकदा आपण ताईंबरोबर बसूया आणि ह्यातल्या अनेक डीप किंवा अनेक खोलवरच्या ज्या काही अनुभव त्यांचे आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना ऐकून घेऊया पुढच्या वेळेस आपण. नक्की. आणि परत एकदा घेतो, ज्यांना कोणाला रेकी शिकायची असेल, एंजल्स कार्ड शिकायचे आहेत किंवा प्राणिक हिलिंग आहे, तर त्या शिकवण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर आहेत. त्यांना शिकवणं अतिशय आवडतं. ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि या गोष्टी शिकून स्वतःची आध्यात्मिक उन्नती, वैयक्तिक उन्नती करून घ्यावी. जय श्रीराम. नमस्कार.